नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ट्रॅक्टरसाठी जे काही अनुदान दिले जाते, त्यासाठी डी-बी-टीच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता, याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया ट्रॅक्टरसाठी आपण ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकतो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. त्यावर क्लिक करून अगदी सहजरित्या तुम्ही वेबसाईटवर येऊ शकता. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्या अगोदर तुम्हाला तुमची जी काही फार्मर आयडी असेल ती फार्मर आयडी टाकून तुम्हाला OTPच्या माध्यमातून लॉग इन करायचे. लॉग इन करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डी-बी-टीचा वेबसाईटचा पोर्टल ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस असेल व त्यानंतर तुम्हाला इथे डाव्या साईडला घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन असेल कृषी यांत्रिकीकरण. यामध्ये तुम्हाला बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला मुख्य घटक हा ऑप्शन निवडायचे. यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करायचे. त्यानंतर तपशीलमध्ये ट्रॅक्टर हा ऑप्शन निवडायचे. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा. तर व्हील ड्राईव्हमध्ये तुम्हाला कोणत्या WD चा पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला ज्या WD मध्ये पाहिजे तर तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातील. त्यामध्ये कोणताही तुम्ही एक ऑप्शन तुमच्या माहितीनुसार घेऊ शकता. त्यानंतर HP श्रेणी निवडामध्ये तुम्हाला किती HP पर्यंतचा ट्रॅक्टर घ्यायचे ते तुम्ही निवडू शकता. तर मी येथे एक्झाम्पल म्हणून जी काही श्रेणी आहे ती श्रेणी निवडत आहे. त्यानंतर इथे सर्व माहिती सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे खाली टिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. तर यामध्ये महत्त्वाची सूचना दिलेली आहे की मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. तुम्ही जी काही वस्तू खरेदी करणार आहेत तुमचा हा जो काही अर्ज आहे तो अर्ज मंजूर झाल्यानंतरच तुम्हाला खरेदी करायचे. या अगोदर जर तुम्ही खरेदी केला तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र राहता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. नोच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साईडला पाहिजे अर्ज सादर करा हा बाण आहे तिथे तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल. इथे ओके वर क्लिक करायचे आणि इथे पहा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही अर्ज भरलेले असतील ते अर्ज तुम्हाला इथे सर्व काही इथे दिसून येतील. त्यानंतर तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल तर इथे पहावर क्लिक करून माहिती पाहू शकता. परंतु ते ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील. तर या टिकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि इथे अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पेमेंट आहे तो पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे असा एक पॉपअप येईल. जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असतील तर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी येईल. जर पेमेंट तुम्ही या अगोदर कुठलाही अर्ज भरला असेल तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येणार नाही. तुमचा जो काही पेमेंट आहे तो पेमेंट झाला आहे असा मेसेज तुम्हाला दाखवला जाईल. त्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज सबमिट झालेला आहे. तर अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमची जी काही लॉटरी आहे ती लॉटरी लागेल. त्यावेळेस लॉटरीमध्ये तुमचं जे काही नाव आहे ते तुम्हाला SMS माध्यमातूनही पाहता येईल व इथे घटक इथेच पहा यावर क्लिक करूनही तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रॅक्टरसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकता याची संपूर्ण माहिती संपूर्ण ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्ही पाहिली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांसाठी माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूत आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.